सर्व संपादक महासंघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी तायर खाटीक असं बोलू इच्छितो का सर्व संपादक महासंघटनची ध्येय धोरणं म्हणजे हे अशी आहे का आपल्या स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये संपादक कुठेही काम करत असताना तो जनतेसाठीच काम करतो। संपादक हा जनतेसाठी करतो, समाजासाठी करतो, मात्र त्याला कुठेही सुरक्षा नाहीये। कुठलाही एखादा अधिकारी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो त्यावेळेस त्याच्यासाठी त्याच्या सुरक्षेसाठी धावणारा कोणी संघटन नसल्यानं एक दुसरी गोष्ट अशी कुठलाही राजकीय प्रबळ असलेला व्यक्ती सुद्धा एखाद्या संपादकाच्या विरोधात फार मोठा षडयंत्र रचू शकतो। त्याची छबी त्याला पसंत नाही पडली किंवा त्यानं सत्यता काही बाहेर आणली तर अशा वेळेस त्या संपादकाला सुरक्षा कुठल्याही प्रकारची आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये संघटन नसल्यानं ही प्रश्न उद्भवतात। त्यासाठी आपण जे काम करून घ्यायची त्या संपादकांना खुल्या वातावरणात काम करता यायला पाहिजे। ते जनतेचं काम, नागरिकांचे काम, समाजाचे कामच करत असतात संपादक, आणि यांना खुल्या वातावरणात काम करण्याची संधी लाभावी यासाठी यांना सुरक्षा पुरवणारी संघटन म्हणजे सर्व संपादक महासंघटन होय। आणि ह्या महासंघटनचा कार्य म्हणजे त्या संपादकांना ज्यावेळेस आपण सुरक्षा पुरवणार त्याच वेळेस ते खुल्या वातावरणात काम करतील किंवा त्यांना आपण जे सुरक्षा व्यवस्था नाही पुरवली, सपोज एखाद्या अधिकाऱ्यानं एखाद्या संपादकाच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला, गरज नाही माझा कुठलाही संपादक खंडणी मागेल। माझा संपादक जो असेल तो कार्य करत असताना आधी एक लक्षात घ्यावे, तो निस्वार्थीपणे कार्य करणारा एक प्राणी आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा शासनाकडनं पगार किंवा मानधन नसतं। क्वचितच ज्या पत्रकारांना मानधन आहे, क्वचितच प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही 2-2, 5-5 असतील ते पण नसतील, त्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एवढ्या जास्त कटी केलेल्या आहे का शेकडो हजारो संपादक असताना सुद्धा त्यांना यापासून वंचित राहावे लागते। तर ह्या गोष्टीवर आम्हाला लक्ष केंद्रित करणे आहे का जे माझ्या संपादकांना सुरक्षा व्यवस्था आम्ही बहाल करणार, माझ्या संपादकासाठी आम्ही हे करणार, म्हणजे त्यांचे माध्यमानं आपण जनता जनार्दनाचे काम करणार, त्यांच्या माध्यमाने आपण समाजाचे काम करणार, त्यांच्या माध्यमाने शाळा महाविद्यालयांचे काम करणार, त्यांच्या माध्यमानं प्रत्येक सराउंडिंग मध्ये आमच्या वातावरणात जे जे काही आहे त्या सर्वांसाठी आपण काम करू शकतो त्या संपादकाच्या माध्यमानं। मात्र त्या संपादकाला येणाऱ्या अनंत अडचणी आहे, त्या अनंत अडचणीचे निवारण करण्यासाठी त्याच्या पाठीमागे कुठलं तरी एक फादर बॉडी उभी राहणे हे आवश्यक असताना याची कमतरता आपल्या महाराष्ट्रात भासत होती। ते आम्ही वर्ष 2020 मध्ये रजिस्ट्रेशन करून पूर्ण केली आहे। ते रजिस्ट्रेशन केले आणि त्याचा भार आम्ही आपल्यावर टाकतो। आणि याच्याबद्दल आम्हाला आपल्याला सांगायचं का आपण निस्वार्थीपणे निस्वार्थी म्हणण्यापेक्षा निसंकोचपणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण स्वतःची टीम तयार करणे। आपल्याला कोणीही जुनी व्यक्ती येऊन जर भेटत असेल त्यावर आपण दुर्लक्ष करणे हे आपलं क्रम प्राप्त होते। कारण आपली नियुक्ती डायरेक्ट राष्ट्रीय अध्यक्षाच्या माध्यमाने होते। आपल्यावर कोणीही पदाधिकारी येऊन आपल्याला मागचा पदाधिकारी येऊन आपल्यावर दबाव निर्माण करू शकत नाही किंवा त्याच्या दबावात आपण येणं नाहीये। आपण खुल्या वातावरणात काम करावे। सध्या आपल्या पुढचं काम आपल्या डोळ्यासमोरचं काम आहे का साप्ताहिक विंग जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं जाळं विणणे म्हणजेच जिल्हा समित्या देणे, जिल्हा अध्यक्ष देणे, जिल्हा कमिट्या देणे, तालुका कमिट्या देणे, राज्य कार्यकारिणी देणे, त्याच्या आधी राज्य कार्यकारिणी देणे। आणि ह्या गोष्टी करत असताना सर्वात आधी आपल्याला ह्या संपादकांवर लक्ष केंद्रित करणे आहे, हे अगत्याने आपल्याला सांगणे आहे। आणि आपली ही जी निवड झालेली आहे आपल्याला आपले कार्य बघून, आपले कर्तव्य प्रणाली बघून आपल्याला ह्या पदी देण्यात येत आहे। तरी आपण आपले 2 मत व्यक्त करावे। धन्यवाद सर। आपण सांगितले खुलेप्रमाणे आपल्याला काम करायचे हे फार आनंदाची गोष्ट आहे। कुठलेही दबावाचं काम करायचं नाही आणि आपण नक्कीच तायर साहेबांनी जे सांगितलेले त्याच पद्धतीने आपण काम करू आणि संघटनाला एक चांगल्या लेवलवर नेण्याचं आपलं
कर्तव्य आहे, माझंही कर्तव्य आहे. मी आपलं कर्तव्य मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि म्हणल्याप्रमाणे 1 जानेवारीला दर्पण दिनानिमित्त आपण एक आठवड्यात पहिली बैठक, पूर्ण राज्यातील पहिली बैठक आपण पण तिथं उपस्थित राहणार. मुंबईत या ठिकाणी आपण एक कार्यक्रम करून त्या ठिकाणी आपण सगळ्यांची भेटघाट करू. आपण तरच मी 4 महिने आपलं कार्य पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. मी प्रयत्न पूर्ण करणार आणि ज्या ठिकाणी मला अडचण पडणार आपल्याला डायरेक्ट फोन करणार, बाबा या ठिकाणी असे अडचण येतात, त्यावेळेस आपणही मला सहकार्य करावं. बाकी मला करायला माझ्या क्षमता आहे, नाही म्हणून नाही, मी करणार. शब्द देतो की समाजासाठी आपण काम करताना आपल्या संपादकासाठी खूप आपण काही करू शकतो. आपल्या संपादकांना येणाऱ्या अनंत अडचणींपैकी एक अडचण अशी आहे की आपल्या संपादकांना जसे विविध ठिकाणी पोलिसांच्या वसाहती असतात, शासकीय याच्यामध्ये इतर अन्य वसाहती असतात, तसे संपादकांना कुठल्याही प्रकारच्या वसाहती नाहीये. ते शासनाकडनं आपण जमिनी अवेलेबल करून घेणे आणि आपल्या संपादकांना त्या शासनामार्फत घर बनवून घेणे आणि आपल्या संपादकांना ते अवेलेबल करून देणे, हे आपलं काम, हे आपलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, आपल्या संपादकांचे येणाऱ्या पुढच्यांचं त्या सर्वांसाठी आधी संपादकांना एकत्रित करणे, संघटनेच्या छायाचित्राखाली आणणे, त्यानंतरचे हे कार्य आहे. जोपर्यंत आपली संघटना चांगली भरीव होणार नाही तोपर्यंत आपण मागणी केली, सपोज फक्त आणि अजमत खान किंवा ताहेर खाडिक हे दोघच व्यक्ती जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे गेले किंवा महाराष्ट्राचे माहिती प्रसारण मंत्र्यांकडे गेले किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांकडे गेले किंवा पालकमंत्र्यांकडे गेले तर तेवढा तिथं आपला प्रभाव पडणार नाही. त्यासाठी आपल्याला संघटनेची जाळे बांधणे, संघटनाची जाळे विणणे हे आद्य जरुरीचे आहे. तर ह्यावर आपण लक्ष केंद्रित करावा. आणि हे करीत असताना माझ्या कुठल्या संपादकावर कुठल्याही पोलीस स्टेशनला जर तक्रारी कोणी करत असेल तर त्यावेळेस आपणही स्वतः वेळ जावा, आपला पत्र वापरावा, आपला लेटर पॅड करावा आपण, आणि मलाही लगेच कळवावा. मला शक्य असेल तर मी लगेच तिथे येणार आणि त्या संपादकांच्या फेवर मध्ये उभं राहणं हा माझा आद्य कर्तव्य, तोच आपण पुढे घेऊन चालावे, हीच आपल्याला ह्या प्रसंगी शुभेच्छा देत असताना विनंती आहे. धन्यवाद सर. नक्कीच आपण मिळून काम करू. धन्यवाद.